विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील माता रुक्मिणीचं माहेरघर श्री क्षेत्र कौंडण्यपूर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माता रुक्मिणीला तब्बल 211 मीटर लांब साडी चोळी जी आहे ती अर्पण केली जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जर आपण पाहिलं तर रुक्मिणी मातेला साडी चोळी अर्पण केली जाते आणि ती साडी आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी वर्धा नदीला जी आहे ती अर्पण केली जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी वर्धा नदीच्या नदी पात्रात आपण बघू शकतो या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे आहेत पालकमंत्री आणि या ठिकाणी जी आहे ती साडी चोळी अर्पण केली जात आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी विदर्भाची पंढरी म्हणून जर आपण पाहिलं तर कौंडण्यपूरची ओळख आहे। माता रुक्मिणीचं हरण याच ठिकाणाहून झालं होतं त्यामुळे एक आगळं वेगळं लौकिक या कौंडण्यपूरला आहेत आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं या कौंडण्यपुरामध्ये माता रुक्मिणीला साडी चोळी जी आहे ती अर्पण केली जात आहेत। काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर माता रुक्मिणीच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे। सर्वात जुनी पालखी म्हणून रुक्मिणीच्या पालखीची ओळख आहे आणि त्याच भूमीमध्ये त्याच श्री क्षेत्र कौंडण्यपूर भूमीमध्ये या ठिकाणी साडी चोळी अर्पणाचा कार्यक्रम सध्या पार पडतोय। आपण दुसऱ्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी भाजपचे आमदार राजेश वानकडे आहेत, भाजप आमदार प्रताप अडसळ आहे, सोबत भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपूर्ण हा अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हजारोच्या संख्येने भाविक जर आपण पाहिलं तर आज कौंडण्यपूरमध्ये या सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत। तब्बल 121 मीटरची अखंड साडी आहे, पूर्ण अखंड साडी आपण बघू शकतो। अजूनही भाविक त्या ठिकाणाहून दृश्यांमध्ये आपण बघू शकतो साडी सोडत आहेत। अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं संपूर्ण हे आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय ऐतिहासिक संपूर्ण हा सोहळा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तिरंगा यात्रेचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आपण बघू शकतो वर्धा नदी पात्राचं अखंड असं पात्र आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी या नदीपात्राने या नदीपात्रात जर आपण पाहिलं तर स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये दिसत आहेत। साडी चोळी जी आहे ती वर्धा नदीला अर्थात रुक्मिणी मातेला अर्पण केली जात आहेत। भक्तिमय संपूर्ण वातावरण आहे। भाजपचे सर्व पदाधिकारी असतील, आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आषाढी एकादशीला ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं ते भाविक जे आहेत ते कौंडण्यपूरमध्ये माता रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते येत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात जे आहे ते साडी चोळी जी आहे ती रुक्मिणी मातेला जी आहे ती अर्पण केली जात आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा भावस्पर्शी असा भक्तिमय सोहळा जो आहे तो अमरावतीच्या श्री क्षेत्र कौंडण्यपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि काही दिवसांवर आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला लाखो भाविक जे आहे ते श्री क्षेत्र कौंडण्यपूरमध्ये दाखल होणार आहे। कॅमेरामन साई कायावार सह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।